नमस्कार मंडळी. चला तर आज आपण खास गुरुपौर्णिमा विशेष कोणालाही जमतील इतके सोपे बिना पाकाचे रवा बेसनाचे लाडू बघणार आहोत. सगळ्यात अगोदर कढई गरम करून त्यामध्ये 4 चमचे तूप घातलेलं आहे. तूप छान इथे गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी मी रवा घातलेला आहे. बारीक रवा वापरायचा आणि मस्त सुगंध येईपर्यंत बदामी रंगावरती भाजून घ्यायचा. 12 ते 15 मिनटं लागतात. त्यानंतर त्याच कढईमध्ये तूप न घालता कोरडंच आपल्याला 1 वाटी बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजताना अजिबात तूप घालायचं नाही. 12 ते 15 मिनटं झाले, बेसनाचा रंग बदामी झाला की मग तूप घालायचं 4 चमचे. त्यानंतर याच्यामध्ये थंड दूध घालायचं आहे 2 चमचे, म्हणजे बेसन छान दाणेदार होतं. त्यानंतर भाजलेला रवासुद्धा भाजलेल्या बेसनामध्ये मिक्स करायचा. त्यासोबतच याच्यामध्ये 2 वाटी पिठी साखर घालायची. व्यवस्थित छान मिक्स करून कढईच्या बुडाला अशा पद्धतीने गॅस बंद करून थापून ठेवायचं. त्यानंतर 1 तासानंतर मस्तपैकी आपले हे बिना पाकाचे लाडू वळायला तयार होतात. अशा पद्धतीने कुठलाही ड्रायफ्रूट लावून तुम्ही मस्तपैकी हे बिना पाकाचे एकदम सोपे करायला आणि झटपट अशा पद्धतीचे रवा बेसनाचे लाडू करू शकता. यामध्ये पाकाचं अजिबात टेन्शन नाही आहे. पाक बिघडला तर लाडू बिघडतात असंही नाही आहे. बिना पाकाचे हे रवा लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळतात आणि 15 ते 20 दिवस टिकतातही, कारण याच्यामध्ये पाक नाही आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.